नमस्कार मित्रांनो, मी सूरज सावंत पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उन्हाडके. तर मित्रांनो, मागे बघून तुम्हाला कळलं असेल की मी आहे आता कोकणात दापोलीमध्ये माझ्या गावी, ज्याचं नाव आहे करदे. आणि हे जे आहे ते आहे आपलं घर. तर आज सकाळीच आलो. आज आहे 24 डिसेंबर, उद्या आहे क्रिसमस 25 डिसेंबर. तर आज एक दिवसाची सुट्टी टाकली आहे, उद्या आपल्याला सुट्टीच आहे. गावी यायचं कारण होतं की थोडं काम आहे गावी, म्हणून मी आणि काका आम्ही दोघंच आलो आहे, बाकी कोण आलं नाही आहे. तर आज राहू आणि उद्या बघू. उद्या दुपारी जी ट्रेन आहे खेडवरून ती पकडण्याचा प्लॅन आहे. बघूया कसं होतं आहे ते. आणि वाजलेत सकाळचे 10:30. उठायला उशीर झाला आम्हाला. आणि हे आहे आपला आसपासचं वातावरण. ही घराची साईडची बाजू आहे, लेफ्ट साईडची. आणि हे आहे आपली वाडी, बौद्धवाडी. मस्त वाटतं एकदम, खूप शांतता आहे गावी तर. आणि तिकडे वरती सुद्धा घरं आहेत. आणि हे आहे आपलं घर. घर तर तुम्ही बघितलंच असेल आधीच्या पण व्हिडिओमध्ये, तुम्हाला परत एकदा दाखवतं घर. हा आहे आपला हॉल. आणि हा आपला फर्स्ट बेडरूम. हा आहे आपला सेकंड बेडरूम. आणि इकडे आहे किचन. आता समोर ग्लास तुम्ही बघताय, ओल्ड मॉकची ग्लास ठेवलेली आहेत. तर अर्थातच आपण काय याच्यामध्ये दारू नाही पिणार आहे. ती दूध केलं आहे गरम. आता आम्ही नाश्ता करू. आम्ही दोघंच आले म्हणून ब्रेड पण घेऊन आलो आहे, त्याचं काही टेन्शन नाही आहे. पाणी आलं आहे तर पाणी भरून घेते. कारण आता म्हणजे मागच्या महिन्यात आम्ही आलेलो तेव्हा पूर्ण दिवस पाणी होतं, पण आता पाण्याचं टायमिंग थोडा कमी केलं आहे. जसं जसं डिसेंबर सरत जाईल, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मेमध्ये तर जास्तच प्रॉब्लेम होतो पाण्याचा आमच्या इकडे. तर त्यामुळे आता पाणी कपात करणं चालू झालेलं आहे. हां, पण पावसाळ्यात मात्र 24 तास पाणी असतं. बघूया, लवकरच पाण्याचा पण प्रॉब्लेम हा मे महिन्याचा सॉर्ट झाला तर खूप चांगलं होईल. कारण बहुतेक जणं जे आहेत ती मेमध्येच येतात. कारण मेमध्ये सुद्धा आमच्या इकडे जयंती असते, तर जयंतीला सगळी माणसं येतात. तर त्यामुळे पाण्याचा थोडासा इश्यू होतो. त्याच्यामुळे बघू आता काय होतं आहे का पाण्याचा इश्यू सॉल्व्ह. आणि हा आपला मागचा रोड. समोर आहे मिलिनंदनचं घर. तर बघू, काम जे आहे ते मी तुम्हाला आता नाही सांगत आहे. जर ते सक्सेस झालं तर मी नक्की सांगेन की गावाला कशासाठी आलं होतं ते. आणि आजचा प्लॅन असं काही फिक्स नाही आहे, बघू, डिपेंड होतं कशी होतात सगळी कामं. आणि मस्त पक्ष्यांचा छान आवाज येतात आहे. आणि झालं काय ॲक्च्युली की आम्ही गौरीशंकर गाडी रात्री बसलो होतो. सकाळी 5:30ला पोचली दापोलीमध्ये. आणि मग आम्हाला मिळाली ॲक्च्युली बरोबर टायमात होती आमची पण ST 5:30 वाजता जी आहे दापोलीवरून करदे येते येणारी. तर तीसुद्धा आम्हाला मिळाली, म्हणून खरंच बरं झालं. घरी 6:15 वाजता पोचलो. आणि घर ॲक्च्युली ते निलेशांनी साफ करून ठेवलंच होतं वरती, तर त्याच्यामुळे बरं झालं, आम्हाला साफ करायची काही गरज लागली नाही. तर आलो आणि मग झोपून गेलो. आणि झोपता 7:30, 7:30, 8:30, 9:30, 10 कधी वाजले आम्हाला कळलंच नाही. मग काकाने उठवलं. आता पटकन सगळं आवरावर झाली आहे. पाणी पण भरलं. आता पाणी नशीब गेलं, त्याच्या अगोदर आम्ही उठलो म्हणून बरं झालं. तर आता सगळी आवरावर करून घेतली. आता नाश्ता करूया, दूध पिऊ किंवा कॉफी. आणि ब्रेड तर आहे, फ्रुटी ब्रेड. आणि त्याच्यानंतरला मग जायचं आहे ग्रामपंचायतीमध्ये. तर हा व्हिडिओ बघत राहा. माझ्या गावचं पुन्हा एकदा तुम्हाला एक झलक दाखवत आहे. चला आता थोडा नाश्ता करूया. तर ही आहे आपली कॉफी, हा आहे आपला ब्रेड, हा आपला नाश्ता. आणि बघू नंतर खाली गेल्यावरती, समुद्रावर गेल्यावरती बघू अजून काय करू. तर चला या मंडळी नाश्ता करायला. आका पण बसले, दूध पितात. काय हॉटस्पॉट नाही चालू आहे. तर हे आपलं गाव बुद्धवाडी. आणि समोर जे आहे आपलं विहार विश्वदीप नगर. हा, विश्वदीप नगर. आता सगळ्याच वाड्यांचे जे नावं चेंज झालेत ना.
झालेत की अजून बाकी आहेत? तर हे आहे आपलं विहार. तर बंद असेल ना? तर हे समोर आपलं विहार होतं आणि हा जो रस्ता जातो हा सरळ जातो लाडघरला. संदेशांना आलेले आहेत. तर ही सगळे आपली शेती आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. ही मागे आहे. हा जो समोर रोड दिसतोय तो जातो आपल्या विश्वदीप नगर म्हणजेच बौद्धवाडीकडे. मागे आहे आपला डोंगर आणि इथे सगळे मिक्स घरं आहेत. ॲक्च्युली आधी इकडे घरं नव्हती. मोस्टली लोक खूप जण शेती करायची. त्याच्यामुळे आता ॲक्च्युली जास्त शेती कोण करत नाही. कारण आता पर्यटन माझ्या गावी इतकं डेव्हलप झालं आहे की जो तो ज्याला त्याला हॉटेल्सवरती रोजगाराची संधी अगदी म्हणजे सहज उपलब्ध होते. त्याच्यामुळे शेतीच्या भानगडीत कोण पडत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापली हॉटेल्स चालू केली आहेत. हॉटेल्सवरती मग बायकांना स्त्रियांनासुद्धा इकडे जेवण बनवणे बाकी साफसफाई करणे तीसुद्धा कामं मिळतात, सहज मिळतात. त्याच्यामुळे हे जर तुम्ही बघू शकता की इथे शेती जास्त कोणी करत नाही. केली तर खूप मोजकीच लोक आहेत. जसं निलेशांना आहेत वरती राहतात ते, तर ते करतात शेती. बाकी गाव आपला खूप समृद्ध आहे. शेती ॲक्च्युली केली पाहिजे लोकांनी, पण आता ठीक आहे त्यांना एक खरं तर परवडत नसेल म्हणून. आणि समोर घाटी बैल मस्त चरतोय आणि ही घरं ही सगळं ॲक्च्युली मिक्स झाले जातात. सगळ्या वाड्यांचे मिक्स झालेत. सो आमच्या गावातलं हे खूप चांगलं वैशिष्ट्य आहे की सगळे लोक मिळून मिसळून राहतात. असा भेदभाव नाही होत जातींमध्ये की तुम्ही ह्या वाडीतले तुम्ही त्या वाडीतले. तर ती खूप गोष्ट मला आवडते की सगळ्या वाडीतली लोक मिळून मिसळून राहतात. आणि एवढा सगळा जंगल टास्क चालू आहे आमचा आता शेतातून. ॲक्च्युली रात्री असतं तर आम्ही गेलो नसतो इकडून, कारण मग या गवतातून साप विंचू वगैरे निघू शकतं. पण आता ठीक आहे, आता सकाळी म्हणून काही नाही. चाललो आता आम्ही ग्रामपंचायतीमध्ये कशाला तर घराची घरपट्टी भरायची आहे, तर त्यासाठी चाललो. आणि अण्णांचे मित्र आहेत तर त्या मित्रांना पण भेटायचं आहे. तर आता ते काम आधी उरकून घेऊया. चला शेतातून बाहेर आलो आपण, आता समुद्राकडे चाललो आहे. रस्ता आहे का इकडून आधी जायला? कुणाचं? हां अच्छा, नवीन बनवतात काय? ओके. इथले कंपाऊंड पण बांधून घेतलं नाही आणि पावसात मस्त आहे, वऱ्याला पाणी असतं. तर गावाला मस्त अशा पाखाड्या असतात, त्याच्यामुळे चालायला जरा बरं पडतं. शेतातून जर जायचं असेल तर मस्त बघा पाखाडी आहे. आणि इकडे विहीर आहे, ही बघा ही विहीर आहे. या मस्त नारळी पोपळीच्या बाग आहेत. नारळ दिसतील तुम्हाला समोर. कोणाचं? हां काय? हां. आणि ही आली आपली आता शाळा करते गावची, आणि तिकडेच आहे बाजूला ग्रामपंचायत. दुसरी जागा केली पाहिजे ना आता ग्रामपंचायतला ऑफिसला.
आता चालला वेगळी ग्रामपंचायत करायची शाळा वेगळी करायची. हां मग ते बरं होईल जर केलं तर, केलं तर चांगलं होईल. ही बघा ही आहे आपली शाळा. तर कोकणातील टिपिकल घरं कशी असतात ह्याचं मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. आपल्या समोर दिसतात ते माडाच्या नारळी फुफडीच्या बागा. ही आहेत आपली घरं. आता इकडूनच आलो आणि आत्ता आम्ही होतो सुशील अण्णांकडे. त्या काकांचं रिसॉर्ट इन द सेन्स होमस्टेसुद्धा आहे. तर वरती हे जे तुम्हाला दिसत आहेत रूम्स हे त्यांचेच आहेत. हे वरती त्यांचेच आहेत रूम्स सगळे. आणि समोर आहे आपला कर्द्याचा समुद्र किनारा. तर हे बघा हे त्यांचे रूम्स आहेत असे काही. आणि इकडे हॅमॉक लावलेला आहे. इकडे डायनिंग टेबल. आणि जर तुम्हाला व्ह्यू हवा असेल तर मस्त इथे बसून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकता जेवत. तर चांगले आहेत इकडचे सुद्धा. जर कुणाला हवं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड करतोच. 1800 रुपये आहे एका दिवसाचे चार्ज. आणि नॉन AC आहेत रूम्स. तर हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करून सांगा. मी तुम्हाला समोर बीच पण दाखवतो. पण हे असं आहे रूम्स. तर हा आहे रूम. बेड आहे. आरामात 2 जण झोपू शकता. आणि इकडे इकडे कॉमन टॉयलेट वॉशरूम आहे. हा वॉशरूम आहे म्हणजे आहे ऐसपैस जागा आहे वॉशरूमला पण. आणि आरामात जर तुम्ही फॅमिली असाल ना 3-4 जण किंवा 5 जण. इकडे बघा एक्स्ट्रा मॅट्रेस पण दिलेले आहेत तुम्हाला. तर तसं आहे. आणि रूमला AC नाही, नॉन AC रूम्स आहेत. आणि ह्याचे चार्जेस आहेत 1800 रुपये. मग ते वीकडेज असो या वीकेंड असो. आणि हे बेड्स आहेत नॉर्मल बेड. आणि बाहेर हा तुम्हाला व्ह्यू आहे. समोर डायनिंग एरिया आहे. तर तुम्ही मस्त जेवून निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. आणि सेम ही साईडला सुद्धा रूम आहे. ही बघा ही सुद्धा एक रूम आहे. सेम रूम आहे. याच्यावरती मला वाटतं 3 जण तर आरामात झोपू शकता. आणि तुमची 5-6 जणांची फॅमिली असेल तर ती सुद्धा आरामात राहू शकते. आणि इकडे सेम आहे. एक आरसा दिलेला आहे. तर हे असे काही रूम्स आहेत. तर कधी आलात कर्द्याला तर मी नंबर देतो या होमस्टेजचा. तर हे बुक करू शकता तुम्ही. बाकी पांडुरंग निवास आहे ना नाव. हां तर पांडुरंग निवास आहे या होमस्टेचं नाव. तर वरती पण आहेत रूम्स आणि हे पण रूम्स आहेत. आणि समोर मस्त सी फेसिंगच आहे. आणि जेवणाचं पण तुम्ही मच्छी आणून दिली तर ते काकी आहेत त्या जेवण बनवून देतील तुम्हाला. आणि बाकी चिकन थाळी वगैरे ॲज पर तुमची नीड जे असेल तर ते काकी तुम्हाला बनवून देतील जसं असेल तसं. तर चांगलं आहे. ही प्रॉपर्टी मी आलो आहे म्हटलं काकांची प्रॉपर्टी आहे तर दाखवून जातं तुम्हाला सुद्धा आपल्या व्ह्युअर्सला थोडी मदत होईल आपल्याकडून. तर चला. हे वरचे रूम्स जसे खाली होते तसेच वरती सुद्धा रूम्स आहेत. हा बघा इथे डायनिंग एरिया आहे. आणि इथे सुद्धा बसून हा व्ह्यू तुम्ही बघा. हा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. इथे डायनिंग एरिया आहे आणि समोर आहे आपला समुद्र किनारा. तर मस्त एन्जॉय करू शकता. आणि इथे साईड व्ह्यू तुम्हाला दाखवतो. हा ही साईड व्ह्यू. इथे सुद्धा रूम आहे आणि हा व्ह्यू आहे. तर इकडे आलात दांडा मोहल्ल्याला आहे. कर्द्याला जर तुम्ही येत असाल तर नक्की कमेंट करून सांगा मला जर तुम्ही इंटरेस्टेड असाल इकडे. तर 1800 रुपयामध्ये फॅमिलीसाठी. बॉईज ग्रुप पण घेतात. तर काका ॲक्च्युली नाही येणार तर काकांशी आपण बोलणं केलं असतं. तर चला आता तुम्हाला समुद्रावर घेऊन जातो.
ही बघा विहीर. वहिनी तर नाही, वहिनींचा कुत्रा आला. ही बघा ही सगळी घरं खूप जवळ आहेत. दांडा मोहल्ला. हा, हे आता ज्यांचं मी दाखवला होमस्टे त्यांचं जुनं घर हे. अच्छा अच्छा, इकडे गणपती बनवतात. जेव्हा गणपती असतात सीझनला तेव्हा ह्यांना गणपती सुद्धा बनवतात. आणि हे बघा मस्त रस्ता आहे आपला. आणि आज छान समोर दिसतोय आपला तो डोंगर. आता गावी आल्यावरती कसं सगळ्यांना आवाज द्यायचा असतो पद्धत, अशीच विचारपूस. तर अण्णा सगळ्यांची आता विचारपूस करतात. आता कोण राहत नाही ना इकडे. हा 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 हा. कोण निलेश अण्णा काय म्हणताय. हा अच्छा अच्छा, हा याच्या बागेमागे. आणि हा आहे आपल्या कर्दाचा समुद्र किनारा. हो, आणि हाच रस्ता आहे. मगाशी तुम्हाला जो होमस्टे दाखवला तर ह्या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. आता आम्ही ॲक्च्युली पुढे आलो आहे, तर थोडासा मागे राहिलं त्या साईडला. आणि पर्यटक आहेत मोस्टली. डिसेंबरमध्ये इकडे सगळे फुल असतात होमस्टेज वगैरे. आणि बीच बघा किती क्लीन आहे ते. हे बघा इकडे सगळे रस्त्याच्या एका साईडला सगळे होमस्टेजच आहेत. हां, हे बघा हे समोर होतं, हे समोर जे दिसतंय ते मी आता तुम्हाला घर दाखवलं. आणि हा त्याच्या समोरचा व्ह्यू. आणि पर्यटक पण तुम्ही बघू शकता. हे बघा पर्यटक आहेत आणि बीच पण आपला समुद्र. हे बघा पर्यटकांनी गाड्या पण टाकली. हे सगळे होमस्टेज. हां हां, आणि संध्याकाळी बोटिंग वगैरे पण आहेत अवेलेबल पुढे. इथे पण बघा हे रिसॉर्ट. तर हे बघा कासव. ऑलिव्ह रिडले सागरी कासवाचे संरक्षण व संवर्धन 50 पर्यंत. प्लास्टिक वापर टाळा. मस्त आहे कासव पण छान आहे. कासव संवर्धन आहे ना. हा हा, होतं का आपल्या इकडे जसं इथे आपल्याकडे मंडणगडला होतं. हा, हे आहे सनब्लिस. तर ही या सुबोधांनी कलमं लावली आहेत आणि काय काय मोहरलेत पण. आता चालू आहे डिसेंबर पण त्यांना मोहर आला आहे. ही 1 वर्षाची. हे ते म्हणत होते की आता 1 वर्ष झाला. आणि चांगलं त्यांनी मस्त त्यांची निगा राखली म्हणून बघा मोहर पण आले आंब्याला. कलमाची झाडं त्यांचीच जागा आहे, त्यांनी सगळी लावलेली आहेत. लिंबू विकत घ्यायची गरज नाही पण लिंबू होती. चांगलं आहे. हे बघा हे आहे लिंबाचं झाड. हे लिंबू होतील आता याचे. तर हा आहे आपला साकव नदीवरचा. लास्ट टाइम इकडून गेलो होतो, तुम्हाला दाखवला नव्हता. ही नदी. चला तर आता आपण चाललोय घरी. मागे आहे दिसते ते तुम्हाला नदी. नदीवरून इथे सकाळी एसटीने आपण इकडे उतरलो आणि हा आपला रोड. तर खूप गप्पा रंगला होता सुबोधांसोबत सुद्धा.
त्यांचंसुद्धा हॉटेल आहे. माझा जर तुम्ही लास्ट व्हिडिओ बघितला असणार गावचा कर्द्याचा, तर तिकडे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्हाला, स्वप्नसागर आणि सुसागर निवास. तर त्याही नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हवं तर मी परत एकदा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो. आता आलो आहे गावाला, तर तुम्हाला थोडी प्रॉपर्टी दाखवलीच पाहिजे, म्हणजे होमस्टेज वगैरे तुमच्यासाठी. तर बघू, अजून एखादी दाखवता आली तुम्हाला प्रॉपर्टी तर मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता तरी जाऊया घरी आणि बघू की पुढची काम आपली कशी होतात आहे ती. मी आता आलो आहे आमच्या इकडे टेंबीकडून एक स्पॉट आहे, तर तिकडे आलो आहे आणि इथून तुम्हाला दाखवतो कर्देगाव कसा वाटतो. मागे हा डोंगर, ऑलमोस्ट डोंगरावरती आले काका. त्या डोंगराच्या पलीकडे तिकडे दापोली आहे आणि इकडे तुम्हाला घरं दिसत असतील तर इकडे वाड्या आहेत, मधल्यावाडी वगैरे. आणि समोर बघा बीच दिसतंय, कर्द्याचा समुद्र किनारा. कसा वाटला हा स्पॉट नक्की कमेंट करून सांगा. मस्त वाटते खरंच, भारी. आणि इकडे सगळ्याकडे डोंगर आहे, तिकडे मागे लाडघर वगैरे आहेत. तर मित्रांनो, हा आहे आपला कर्देगावचा सनसेट. आम्ही जस्ट आता मुरुडला जाऊन आलो, तर हा आहे कर्द्याला जायचा रूट आणि इकडे मुरुडला जायचा. इथे गाडी लावली आपली, निलेश अण्णांची गाडी घेऊन आलेलो, अण्णा पण उभे आहेत. आणि तुम्हाला समोर दाखवतो एक की बीचवरती आय गेस मला वाटतं वेडिंगचा सेटअप लावला आहे. तर समोर तो तुम्हाला दिसत असेल तो आहे वेडिंगचा सेटअप. आणि इथे सगळे पर्यटक लोक आहेत. तो बघा समोर जो आहे तो तिकडे सेटअप लावतात आहे. हा बघा, हा सेटअप लावतात. ज्या कोणाच्यात पण असणार, मस्त मजा येणार आहे त्याला. आणि हा आपला आहे कर्द्याचा समुद्र किनारा. काय व्ह्यू वाटतं ना तो, वाव 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 वाव, नेक्स्ट लेवल. आणि भारीच वाटतं सनसेट हा, वाव. ती पाणी वरती येते. मगाशी तुम्हाला दाखवलं असेल तर पाणी खूप खाली होतं, तर तेव्हा ओटी होती आणि आता भरती आली. तर आता भरतीला पाणी हे वरती वरती येत जाणार. तर पर्यटकांनी येणारं थोडंसं काळजी घेतली पाहिजे की भरती बघून जा, बीचवरती जात आहे खास करून संध्याकाळच्या टायमाला. बाकी हा सनसेट तुम्ही एन्जॉय करू शकता. ते बघितलं आता तुम्ही? हा प्रॉपर्टी बनवली तर ही आहे. मस्त बनवलंय. इथे इथे काय करणार आहे इथे? बॅकग्राऊंड साठी. अच्छा, ओके. टॉयलेट बाथरूम पण बाहेर बाहेर लाईट आहे. मस्त झालंय, मस्त बनवलंय. मस्त कॉटेजेस वाटतात एकदम हॉटेल रूम सारखे. या सुरज वरती झालं ना तर त्या गेटअप खाली कुणी मारला तरी फरक नाही पडत. हा ते तर आहेच. किल्ला बिल्ला तिकडचं दूर आहे. तर हा आता नवीन प्रोजेक्ट अण्णांचा बनतोय. हा समोर जातोय तो हा कर्दे येऊन येणारा इकडचा रोड आहे आणि इकडे लाडघर बुरोंडी. तर आता तिकडे जाऊन आलो त्या स्पॉटवरती. तो कनेक्ट करतो लाडघरला, जो आता तुम्ही स्पॉट बघितला जिथे जे हॉटेल आता नवीन बांधतात आहेत अण्णा. तर तो सरळ जातो तो लाडघरला आणि लाडघर बुरोंडी, मग तिकडे ते पुढे जातो दाभोळला कनेक्ट होतो. आता आले घरी येऊया, थोडंसं आता फ्रेश झालो
फ्रेश होऊन मग आता परत खाली जायचं आहे अण्णांकडे. तर बघू पुढे आता कसं होतं आहे ते. आणि मग काय वाजलेत 6:30 पण अंधार झालाय लवकर ना. अंधार लवकर झालाय. रात्र मोठी आहे ना म्हणून अंधार पण झालाय. 6:30 वाजलेत. आता बघूया कसं काय होतं पुढचं. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्री परत काय मी ब्लॉग शूट नाही केला. आम्ही जेवलो आणि नंतरला झोपलो. आणि आत्ता झाले 25 डिसेंबर अर्थातच क्रिसमस. तर आज निघायचं आहे. 4ची जी मांडवी आहे ती पकडायची आहे. त्याच्याने मुंबईला जायचं आहे. तर आता वाजलेत सकाळचे 9. नारळ काढायचे आहेत. तर नारळ काढायला एक काका आलेत. तर ते आता नारळ काढतात. तुम्हाला दाखवतो. हा बाबूला बाबू आहे तर सगळं आहे बाबा. बाबू आहे तर टेन्शन नाही. बाबू म्हणजे नारळ अडकून पण बसले तिकडं. बाबू तिथं पण अडकलाय पण नारळ. हा बंदूक नाही तो फायदा काय. बंदूक धर पे तेच ना. अरे काय अरे कधी कधी पित्त खवळतं. आतमध्ये मारून जातो प्लेअर तरी लोक कव्हर लावत नाही. त्याला असं काही कबड्डी असते काय. आम्ही त्याला अग्रेसिव्ह जरा आला बोनसवर तरी ठोक. कधी कधी बघायला कधी कधी राग येतो. झाले कव्हर नाही लावत असं. तो मेरे पास तो इतना है भाई. हो जेवण स्वतः बनवतो. मजा आहे मग. और रामडर आपण आहे 100 में 5 आदमी ऐसा होता है. मी यायला लागेल चिकन घेऊन बाबूकडे. बाबू बोले कुठं मला नारळ पण सांगितलं. भाई ऊपर जा रहा था. आग्र्यात एकदम वरती जातोस तू. नाही खाली. तर एवढे नारळ मिळालेत. 1 2 3 4 5 6 7 नारळ मिळालेत. अजून बाकी आहेत. अजून बघू शकतो तिकडे अजून आहेत नारळावरती नारळ. तर अजून नारळ बाकी आहेत पण ते पूर्णपणे सुकलेत पण नाही आणि शहाळ पण निघून गेलेत. सो आता ते नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ 2 महिन्यांनी तेव्हा ते काढायला होतील. ते पूर्ण होतील तरी यूजसाठी नीट खोबरं तरी होईल. आता कसं शहाळा आणि खोबरं याच्या मधली स्टेजवरती आहेत त्या. ते काका सांगत होते. तर बघू आता वाजलेत 10 वाजलेत. आता आवरावर होईल आणि मग आपण एसटीने जाऊ डायरेक्ट ट्रेन पकडायला. आणि आपला सुरूच्या इथून आपला व्ह्यू हा सगळा. आणि जर तुम्हाला प्रीमियम हॉटेल्स हवे असतील तर हे आहे सागरराज बीच रिसॉर्ट. इकडे तुम्ही येऊ शकता. आणि बाजूला हे विट्स हॉटेल आहे. तर ही सुद्धा अशी सुद्धा आहेत हॉटेल्स. यांच्या रेंज 5,000च्या आसपास तुम्हाला विकेंड्सला मिळून जाईल. आणि बघा पर्यटकांनी गाड्या टाकल्यात त्यांच्या रिस्कवरती टाकलेत. आणि समोर आपले राईड्स चालू आहेत जेटस्कीच्या राईड्स वगैरे. तर हे मागचे हॉटेल्स तुम्हाला दाखवायचे होते म्हणून परत एकदा व्हिडिओला चालू केलं आहे. जर तुम्हाला 5-5.5पर्यंत रेंज हवे असतील हॉटेल्स तर इकडे आहेत. मागेसुद्धा ऑप्शन्स आहेत ज्याची तुम्ही ऑनलाईनसुद्धा करू शकता बुकिंग. आणि समोर हा असा व्ह्यू मिळेल मस्त. आपलं तिकडे मुरुडचा समुद्र किनारा हा सगळा आपला बीच. तर चला निघूया आता. गाडीचा वेट करतो आहे. आला आहे अर्धा तास पण अजून काय एसटी काय आली नाही आहे. गावी असाच प्रॉब्लेम असतो. स्वतःची गाडी असल्यावरती काय फरक नाही पडत. तर बघूया चला. तोपर्यंत आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.